तर वावरामध्ये लोकांना बिबट्या दिसतोय म्हणूनच आम्ही कुऱ्हाडान कोयता घेऊन ह्या गचपणात आलोय आणि ते कायासाठी ते पुढे ब्लॉग मध्ये बघा की. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर महाराष्ट्राच्या बऱ्याच गावांमध्ये बिबट्यांचा वावर सुरू झालाय आणि लई लोकांनी त्याला असं कॅमेऱ्यात पण शूट केलाय. तसाच एक पाहुणा आमच्या पण गावात आलाय म्हणून आम्ही हा उपक्रम सुरू केलाय. पण तो उपक्रम सांगण्याआधी तुमच्या पण जवळपास असा जंगलातला पाहुणा आलाय का नाही ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तर मी या सुंदर वातावरणामध्ये अशा पाऊल वाटेवरती गाडी चालवीत नदीकडे जातो. तशी तर या पाऊल वाटेवरती आता गाडी चालवता येते, पण रस्ता वल्ला असला की गाडी वरतीच राहती. थोडं पुढे गेल्यावरती जशी पाऊलवाट संपत्ती मग पुढे गाचपानातून जायची वेळ येते. आणि आता बऱ्याच जणांना विचार पडला असेल एवढ्या गाचपानात आम्ही हिंडतोय का यासाठी, तर ह्याच्यासाठी. तर तात्यांचं खोका एवढं नदीला आहे की दररोज त्याला चालू करायचं म्हणलं की वावरातून चिखल तुडवीत नाही तर गाचपान तुडवीत एवढं नदीला यायला लागतंय. आणि ह्या सगळ्या त्रासाला कटळून तात्यांनी समर्थ ऑटोवाल्यांना बोलावलंय. समर्थ ऑटो मोटरीला बसवला की मोटर डायरेक्ट ऍडव्हान्स होती. त्याच्यात खोक्यापाशी नाही आता मोबाईल द्वारेच लांबूनच मोटर चालू बंद होती. लांबून म्हणजे एवढ्या लांबून की अख्ख्या भारतातून तुम्ही कुठून पण मोटर चालू बंद करू शकता. त्याच्याच बरोबर पाणी कमी झालं किंवा लाईट कमी जास्त झाली की समर्थ ऑटो आधी मोटर बंद करतो आणि मग तुम्हाला फोन करून ही गोष्ट कळवितो. मग तुम्हाला पण हा ऑटो बसवायचा असेल तर कमेंट बॉक्स मध्ये दिलेल्या फोन नंबर वरती संपर्क साधा. आणि तुम्हाला एवढी भारी माहिती दिली म्हणून जमलं तर तेवढं फॉलो बटन वरती टच करून फॉलो पण करून टाका.